वेगवान स्वरूपातल्या बातम्या सुरू करूयात। मालेगाव तालुक्यातील संवदगाव शिवारात गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 10 ते 12 जण अडकले। मासे पकडण्यासाठी ते नदीपात्रात उतरले होते। अचानक नदीला पाणी वाढल्याने हे सगळे जण अडकले। अंधार झाल्यामुळे अग्निशमन दलाने बचाव कार्य थांबवले, मात्र नदीजवळ एक पथक तळ ठोकून आहे। शिवाय अडकलेल्यांचे नातेवाईक आणि मदत करण्याकरता नागरिक पण घटनास्थळी थांबलेत। नांदेड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं। त्यामुळे गेल्या 8 दिवसात 2 वेळा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। आता पुन्हा एकदा विष्णुपुरी धरणातून 15,548 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याने रामकुंड परिसरात दर्शनासाठी आलेला युवक वाहून गेला। दरम्यान नागरिकांनी पूर पाहण्याकरता येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। संततधार पावसाने यवतमाळच्या राळेगावातील करंजी इथल्या नाल्याला पूर आला। त्यामुळे गावातील नागरिकांना कामासाठी दुसऱ्या गावी जाता येत नाही, तर वाढोणा इथल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागतोय। पुण्यातल्या पूरस्थितीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ लक्ष ठेवून आहेत। यावेळी प्रशासनाकडून योग्य समन्वय साधला जात असून गेल्या वेळेप्रमाणे स्थिती उद्भवणार नाही असा दावा मंत्री मोहोळ यांनी केला आहे। नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढलाय। पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने गोदाकाठच्या नागरिकांची तारांबळ उडाली, तर गोदाकाठावर आलेल्या पर्यटकांची वाहनं पाण्यात अडकली आहेत। पात्रा शेजारील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। नाशिक देवळालीच्या आमदार सरोज आहेर यांना दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली। ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी नाल्यावरील पूल ओलांडला। दुसरीकडे पर्यायी रस्ता असतानाही आमदारांनी स्टंटबाजी करण्याकरता व्हिडिओ बनवल्याचा आरोप विरोधकांनी केला। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पार, तान, मान आणि अंबिका नद्यांना पूर आला। यामुळे कळवणच्या चनकापूर धरणातून आणि दिंडोरीच्या पालखेड आणि पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 45,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच काही हुल्लडबाज तरुण पाण्याच्या प्रवाहात फोटो काढताना दिसले। त्यामुळे जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करतायत। गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण हे धरण तुडुंब भरून ओव्हरफ्लो झालं। धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असून मासे पकडण्याकरता मच्छीमारही गर्दी करतायत, तर पर्यटकांनी सुद्धा इथं गर्दी केलेली आहे। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील मांडावे खुर्द परिसरात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे मुळा नदीला पूर आला। मांडवा इथल्या पूल पाण्याखाली गेल्याने पारनेर आणि संगमनेरचा संपर्क तुटला। या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। या पावसामुळे रस्ते आणि पूल पाण्याखाली गेला। पाताळगंगा नदीने इशारा पातळी तर काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली। पुढील काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सूर्या, तानसा, पिंजाळ आणि वैतरणा नदीकाठावरील 100 गावांचा सतर्कतेचा इशारा या गावांना दिला गेलाय। पुण्यातील वरसगाव धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय।
मावळात पडत असलेल्या संततधार पावसानं पवना आणि इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली। इंद्रायणी नदीला पूर आला। घाटावर असलेलं कुंडलिका मंदिर पाण्याखाली गेलं। मुख्य मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी आल्यानं कोणीही नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला। रस्त्यावर पाणी आलं असून राजगुरुनगर जवळच्या खरपुडी इथं भीमा नदीवरील पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। लोणावळा परिसरात बरसणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, रस्ते जलमय झाले। नांगरगाव, बापदेव रोड आणि नारायणीधाम मंदिरासमोरील रस्ता पाण्याखाली गेला, तर पांगरे वस्तीत पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। तसंच वाहन चालकांना पाण्यातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते। मावळमधील तिकोना गडावरील श्रीरामाची गादी इथं भूस्खलन झालं। गडाच्या पायथ्याशी माती आणि दगडगोट्यांचा खच जमा झाला, त्यामुळे पायथ्याजवळ पर्यटकांना न थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या। गडावर जाण्यास पर्यटकांना बंदीही घालण्यात आली आहे। कळवण तालुक्यातील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। चणकापूर धरण 70% क्षमतेनं भरलंय। धरण परिसरातील शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान या धरणातून गिरणा नदी पात्रात 10,500 क्युसेक प्रति तास इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मावळ तालुक्यात काल रात्रीपासूनच पाऊस पडतोय। अनेक इमारतींमध्ये पाणी शिरलंय। दरम्यान सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी शक्यतोवर घरातच राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। लोणावळ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलंय। भुशी धरणानं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचं पाणी वेगानं वाहतं आहे। लोणावळा पोलिसांनी सुरक्षेकरता पर्यटकांना भुशी धरणावर जायला मज्जाव केला। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं शहरातील उपनगरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। तर नागरिकांच्या सुरक्षेकरता शहरामध्ये आर्मी आणि एनडीआरएफची पथकं देखील तैनात आहेत। लोणावळ्यातील कार्ला गडावर पावसाच्या पाण्यानं हाहाकार उडाला। गडाच्या पायथ्याशी कमरेपर्यंत पाणी साचलं। एकवीरा आईचे भाविक याच पाण्यातून वाट काढत गडावर देवीच्या दर्शनाला जात असल्याचं बघायला मिळालं। पिंपरी चिंचवड शहरात पावसाचा जोर वाढतोय। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे परिस्थितीचा धोका लक्षात घेता शहरातील नदीकाठच्या सुमारे 1000 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। पुणे शहरात पुन्हा पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणं भरू लागली आहेत। धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या। धरण 65% खाली करावं, अशा पार्श्वभूमीवर पाणी सोडावं असं अजित पवारांनी सांगितलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील एकता नगरमधील स्थानिकांशी संवाद साधला। तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांची पुनर्विकासाबाबतही चर्चा केली। राज ठाकरेंनी ही माहिती दिली आहे। आता आपण राजकीय घडामोडी बघणार आहोत। विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवत असून त्यांनी श्याम मानव आणि मनोज जरांगेंना अंगावर सोडल्याची टीका राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली। तर त्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो ते मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होते असा टोला शरद पवारांचं नाव न घेता लगावण्यात आला। पुढच्या बातमीकडे वळूया। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी ठाकरे आणि फडणवीसांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे।
आता कोण कुणाला ढेकूण म्हणतंय तर काही म्हणतंय, एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवलंय। या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बबनराव शिंदे यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या घरवापसीच्या चर्चा रंगू लागल्यात। त्यावर कोणीही घरवापसी करणार नाहीये, वैयक्तिक कामाकरता लोक भेटत असतात। शरद पवार देखील कामांकरता विविध पक्षांच्या नेत्यांकडे पळत असतात, असा खुलासा छगन भुजबळांनी केला। सगळ्या गोष्टी पैशात विकत घेता येत नाहीत, कर्तृत्व आणि सुरक्षितता पाहिजे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली। मविया सरकार आल्यावर राज्य गुन्हेगारी मुक्त करणार, अशी घोषणा त्यांनी केली। महिलांना सन्मान राखणं आमची जबाबदारी असल्याचं त्या म्हणाल्या। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते अर्थतज्ञ झाले असून त्यांना राज्याची आर्थिक चिंता सतावू लागली आहे। त्यांनी ही चिंता करू नये, असा टोला सुधीर मुनगंटीवारांनी लगावला। ही योजना कोणीही बंद करू शकत नाही, असं ते म्हणाले। निवडणूक झाली की लाडकी बहीण योजना बंद होणार, असं विरोधक म्हणतात, पण ही योजना चालू ठेवण्याची धमक विरोधकांमध्ये नाही। त्यामुळे विरोधक सत्तेत आले तर योजना बंद होणार, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। लाडकी बहीण योजना आणि इतर योजना अविरतपणे सुरू राहण्याकरता महायुतीची सत्ता येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले। माढा लोकसभेनंतर माण विधानसभेसाठी मोहिते पाटलांनी फिल्डिंग लावलेली आहे। यावर बोलताना माझ्या विरोधात फिल्डिंग लावण्याइतकी त्यांची तब्येत फिट नाही आहे, त्यासाठी बॉडी मेंटेन असावी लागते, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला। माझ्या तालुक्यात त्यांचा काही उपयोग होणार नाही, असं ते म्हणाले। अमरावतीत जिल्हा नियोजन सभेत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला। बच्चू कडू यांच्या अचलपूर इथल्या फिनले मिल मध्ये गेले कित्येक वर्षांपासून ती मिल बंद होती, ती सुरू करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली। त्यासाठी आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले। तेव्हा आमदार बच्चू कडू यांनी 6 महिन्याआधीच याला मंजुरी मिळाल्याचं सांगितलं आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली। गोंदिया भंडारा जिल्ह्यात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा भाजप लढवणार, तर गोंदिया विधानसभेवर आमचा दावा असल्याचं वक्तव्य आमदार परिणय फुके यांनी केलंय। त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन केलं होतं। यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याची भाषा केली होती। यावरून परिणय फुके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नवे खासदार आहात, काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे तुम्हीही अहंकार येऊ देऊ नका, असा सल्ला देत परिणय फुकेंनी खासदार पडोळेंना टोला लगावला। नागपूरच्या रामनगर परिसरात भाजप युवा मोर्चाकडून अनिल देशमुखांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। फडणवीस यांच्या फोटोखाली विकास वृत्ती तर अनिल देशमुखांच्या फोटोखाली वसुली बुद्धी लिहिण्यात आलंय। हा फोटो अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर करत फडणवीसांवर टीका केली। जनता जनार्दनानं हे लक्षात ठेवावं, असं त्यांनी म्हटलंय। राज्यातील विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, असं खळबळजनक वक्तव्य वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलं। ओबीसी, एससी, एसटी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी इथं आले असता ते बोलत होते। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून खळबळजनक भाष्य केलं। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा, असं आंबेडकर म्हणाले। तर विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून फक्त 11 ओबीसी आमदार आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे, असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगेंनी भाष्य केलं। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला। ते नवीन काहीतरी काढून मराठ्यांचं वाटोळे करायला निघाले, मात्र मराठ्यांचं कल्याण मी करणार आहे, असं जरांगे म्हणतात। राज्यातील जबाबदार नेत्यांनी जाती जातीत फूट पाडू नये, असं वक्तव्य करत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली। मराठा समाज एकत्र आहे, निवडणुका आज येत उद्या नसतील, पण गैरसमजाची दरी कायम राहील, असं अशोक चव्हाण म्हणाले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला। फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती। याच्यापेक्षा दुसरं कोणतं वैफल्य असू शकतं, असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावला। मुंबईतल्या दहिसरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीतल्या राड्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोसायटीच्या मासिक बैठकीत
सदस्य आणि अध्यक्षांमध्ये चांगलीच जुंपली। यावेळी झालेल्या हाणामारीत सोसायटीच्या अध्यक्षानं एका सदस्याचा अंगठा चावून तोडला। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बस स्थानकात स्वच्छता करत 100 झाडं लावण्यात आली। नवसंकल्प ग्रुपच्या मदतीने विद्यार्थी आणि नागरिकांनी हे अभियान राबवलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं। 46,000 कोटींचं कर्ज भरण्यासाठी सरकारला अडचणी येत आहेत। याचाच फटका विकास निधीला बसतो आहे, त्यामुळे कर्जमाफी होणार नाही असं स्पष्टीकरण आमदार गायकवाड यांनी दिलंय। आदिवासी विकास विभागाच्या घोडेगाव प्रकल्पातील 3 ते 4 आश्रमशाळांमधील दुधाच्या पिशव्यांमध्ये जिवंत अळ्या सापडल्याची घटना घडली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं या गोष्टीची दखल घेतली असून आश्रमशाळेतील दुधाचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेत जनता दरबार घेतला। यावेळी मोठ्या प्रमाणात नागपूरकरांनी आपल्या समस्या गडकरींसमोर मांडल्या। यावेळी जनतेची कामं करा, हप्ते घेत असाल तर नोकरी गमवावी लागेल अशी तंबी गडकरींनी अधिकाऱ्यांना दिली। बीड जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले। गेल्या 7 महिन्यात डेंग्यूचे 79 रुग्ण आढळलेत। जुलै महिन्यात डेंग्यूचे 26 तर चिकनगुनियाचे 53 रुग्ण आढळलेत। यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी या गावाला जाण्याकरता अप्पर मोरणा धरणाच्या मध्यातून पूल बांधून रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती। मात्र गेल्या 15 वर्षांपासून या पुलाची दुरुस्तीच झालेली नाही, त्यामुळे हा पूल धोकादायक झालेला आहे। मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्याच्या परिसरात बिबट्या दिसला। नागरिकांमध्ये त्यामुळे भीती आहे। श्रावणात या किल्ल्यावरील मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी होते। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांकरता अकोल्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी निघालेल्या मोर्चात सर्व संघटना एकत्र आल्या होत्या। एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहताय 25 मिनिटं 50 बातम्या।